नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की सपा आमदार अब्बू आझमी यांचे वादग्रस्त विधान महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे। आज समाजवादी पक्षाचे आमदार अब्बू आझमी हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिले। सपा आमदार अब्बू आझमी म्हणतात की औरंगजेब एक उत्कृष्ट प्रशासक होता। आता या विधानावरून महाराष्ट्रात गदारोळ सुरू झाला आहे। अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणारा छवा हा चित्रपट देशात प्रदर्शित झाला। यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लोकांचा आदर वाढला आहे। मात्र दुसरीकडे अब्बू आझमी यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे। अब्बू आझमी यांनी तर असेही म्हटले आहे की औरंगजेब क्रूर शासक नव्हता, त्याने अनेक मंदिरेही बांधली होती। नेक्स्ट, विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे। या 5 जागांवर 27 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि मतदान संपल्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल। विधानसभा निवडणुकीत MLC जिंकल्यानंतर या 5 जागा रिक्त झाल्या आहेत। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सांगितले की पोटनिवडणुकीची अधिसूचना 10 मार्च आणि 17 मार्च रोजी जारी केली जाईल। सोमवार ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। उमेदवारी अर्जांची छाननी 18 मार्च रोजी होईल आणि उमेदवार 20 मार्च पर्यंत आपली नावे मागे घेऊ शकतील। नेक्स्ट, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडी प्रकरणी कारवाई। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुली आणि त्यांच्या काही मैत्रिणींच्या छलाबाबत रविवारी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली। यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। शुक्रवारी रात्री जळगावातील कोथली गावात संत मुक्ताई यात्रेदरम्यान ही घटना घडली। त्यानंतर रक्षा खडसे यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला। मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की FIR मध्ये 7 जणांची नावे आहेत, त्यापैकी सोहम माली नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। इतर आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। नेक्स्ट, लाडकी बहन योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मला कधी मिळेल? फेब्रुवारीचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यभरातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे। या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल याचा प्रश्न पडला होता। दरम्यान राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त तटकरे विधिमंडळात आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। जेव्हा पत्रकारांनी तटकरे यांना पहिल्यांदा लाडकी बहन योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी त्याबद्दल मोठी घोषणा केली। 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। नेक्स्ट, एकनाथ शिंदे अब्बू आझमीवर संतापले। सपा आमदार अब्बू आझमी यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संतापले आहेत। ते म्हणाले की ज्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस बांधून ठेवले आणि नंतर त्यांची हत्या केली तो चांगला प्रशासक कसा असू शकतो? आई आणि बहिणींची इज्जत लुटणाऱ्या औरंगजेबाला अब्बू आझमी कसे आवडू शकतात? अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे एकनाथ शिंदे म्हणाले। अब्बू आझमी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी। अब्बू आझमी सारखे लोक अशी विधाने करून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत। नेक्स्ट, वालकेश्वर महादेव मंदिरातील आरतीच्या वादात राजकीय पक्षही उडी घेतात। आता वालकेश्वर येथील जबरेश्वर महादेव मंदिरातील आरतीच्या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे। मंदिरात दर सोमवारी होणाऱ्या आरतीबाबत स्थानिक गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। हे प्रकरण मराठी अम्हारिक वाद म्हणून दाखवले जात आहे, परंतु आयोजकांनी सांगितले की प्रत्यक्षात आरती करणारे सर्व लोक स्थानिक भाषा बोलणारे होते। सोमवारी शिवसेना, ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात आरतीचे आयोजन केले। नेक्स्ट, ठाणे प्रादेशिक परिवहन अंतर्गत 14,000 रिक्षांचे वेळापत्रक बदलण्याचे काम पूर्ण राज्य परिवहन विभागाने लागू केलेल्या नवीन भाड्यानुसार चालकांना त्यांचे रिक्षा मीटर रिकॅलिब्रेट करावे लागतील। यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत आतापर्यंत 14,402 रिक्षांचे मीटर पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे। नेक्स्ट, शिवसेना शहर प्रमुखांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित। शिवसेना ठाकरे चे पिंपरी चिंचवड शहर प्रभारी संजोग वाघरे यांच्या पत्नी आणि माजी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष उषा वाघरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार शहर कार्यकारिणी बैठकीला हजेरी लावली। लोकसभा निवडणुकीत उषा वाघरे यांनी त्यांचे पती संजोग वाघरे यांच्यासाठी प्रचार केला। नेक्स्ट,
कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी चिंतेत. काही काल स्थिर असलेले कांद्याचे दर पुन्हा घसरू लागल्याने कांदा उत्पादक चिंता व्यक्त करत आहेत. देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे उन्हाळी कांद्याचे भाव झपाट्याने घसरत आहेत. एका आठवड्यात कांद्याचे दर 200 ते 400 रुपयांनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. नेक्स्ट, मुंबईत घरे खरेदी करण्यासाठी मराठी लोकांना आरक्षणाची गरज. पार्ले पंचमने सर्व आमदारांना लिहिले पत्र. मुंबईत जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बहुतेक नवीन इमारतीमध्ये आलिशान अपार्टमेंट बांधण्याची पद्धत बांधकाम व्यावसायिकांनी विकसित केली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे हे फ्लॅट्स आता सामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पार्ले पंचम या संघटनेने पुन्हा एकदा मराठी लोकांना घरे खरेदीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. या संघटनेने मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या सर्व आमदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे. मुंबईत मराठी लोकांची लोकसंख्या कमी होत आहे आणि मराठी लोकांना मुंबईत घर खरेदी करणे अशक्य झाले आहे. शिवाय मुंबईत मराठी लोकांवर ज्या विविध प्रकारे अत्याचार केले जातात त्यावर टीका करणे, ज्यामध्ये मांसाहारी मराठी लोकांना इमारतीमध्ये घरे नाकारणे, बांधकाम व्यावसायिकांकडून मराठी लोकांच्या कामात अडथळा आणणे यांचा समावेश आहे. नेक्स्ट, सरकारी कर्करोग रुग्णालयात राज्यातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया. राज्यातील सरकारी रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया छत्रपती संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात करण्यात आली. ताहिर हुसेन म्हणाले की 45 वर्षीय महिलेची गर्भाशयाची पिशवी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शिवाजी शुक्रे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अरविंद गायकवाड, विभाग प्रमुख अर्चना राठोड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नेक्स्ट, अब्बू आझमींच्या विधानावर अंबादास दानवे संतापले. समाजवादी पक्षाचे आमदार अब्बू आझमी यांनी आज माध्यमांशी बोलताना औरंगजेबाबद्दल विधान केले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अब्बू आझमी म्हणाले, औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता. एवढेच नाही तर अब्बू आझमी म्हणाले की औरंगजेबाने मंदिरे बांधली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आमदार अब्बू आझमी यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. याशिवाय औरंगजेबाने कोणती मंदिरे बांधली? अंबादास दानवे यांनी अब्बू आझमींना आव्हान दिले की मला या सर्वांची यादी द्या. जरेनिया पालघर पोलिसांची कारवाई. बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखू जप्त. महाराष्ट्रातील पालघर मध्ये पोलिसांनी एका टेम्पो मधून चेकपॉइंटवर 30 लाख रुपयांच्या बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. सध्या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात FIR नोंदवला आहे आणि तपासही सुरू केला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील महामार्गावर एका टेम्पो मधून पोलिसांनी 67,30,230 रुपयांच्या बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी डहाणू परिसरातील चारोटी टोल नाक्यावरील घोल गावात पोलिसांनी गुप्त माहितीवरून पालत ठेवली आणि त्यांना मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जाणारा टेम्पो दिसला. नेक्स्ट, 50 लाख लोकांकडून 44,000 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी ईडीचे छापे. मुंबईतील एका कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी सुमारे 50 लाख ठेवीदारांशी केलेल्या 4,50,000 रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने ईडी सोमवारी छापे टाकले. पिन कार्ड क्लब्स लिमिटेड PCL त्यांचे माजी संचालक आणि इतरांविरुद्ध 2 फेब्रुवारी रोजी छापे टाकण्यात आले असे संघीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. सेबी कायद्याचे उल्लंघन करून सामूहिक गुंतवणूक योजना CIS द्वारे कथित फसवणुकीचा हा खटला आहे, ज्यामध्ये 50 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना 4,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवण्यात आल्याचा आरोप आहे. नेक्स्ट, विधानसभेत भाजपा ठाकरे गटाच्या जवळ असल्याचे दिसून आले. शिंदे यांच्यावरील अटकल. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध सुरळीत नसल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनही सोमवारपासून सुरू झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक राहिली. या संबंधामुळे एकनाथ शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांची भेट घेतली. याशिवाय सुनील राऊत यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळू शकते अशी ही चर्चा आहे. विक्रोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ते सभागृहात पोहोचले आहेत. नार्वेकर यांच्याशी झालेल्या त्यांच्या भेटीमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशा चर्चांना वेग आला आहे. नेक्स्ट,
लोकल गाड्यांमध्ये मसाल्यांच्या आणि बंकांच्या जाहिराती प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अचानक मोठ्या आवाजात येणाऱ्या जाहिरातीमुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले. अचानक मसाल्यांच्या आणि बंकांच्या मोठ्या जाहिरातीमुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रवाशांनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन मार्च 2031 मध्ये धावेल. काही कालासाठी डिझेल वापरल्यानंतर आता इलेक्ट्रिकवर जाणारी भारतीय रेल्वे आता पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास सज्ज झाली आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच भारतात हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे ही हायड्रोजन ट्रेन मार्च 2031 मध्ये भारतात धावण्याची शक्यता आहे.